साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पेनूर येथे बोलेरोतून आणि 7 रस्ता येथे ऑटो रिक्षामधून हातभट्टी दारू जप्त। 760 लिटर दारूसह 6.25 लाखाचा मुद्देमाल जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने गुरुवारी पंढरपूर मोहोळ रोडवरील पेनूर गावाच्या हद्दीत एका बोलेरो वाहनातून 360 लिटर व सोलापूर शहराच्या पथकाने शुक्रवारी 7 रस्ता परिसरात एका ऑटो रिक्षामधून 400 लिटर हातभट्टी दारू जप्त केली। सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात सातत्याने कारवाई केली जात असून याच मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या पथकाने गुरुवारी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार पंढरपूर मोहोळ रोडवरील पेनूर गावाच्या हद्दीतील टोल नाक्याजवळ पाळत ठेवली असता संशयित वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालक बोलेरो क्रमांक MH45 A 8547 हे 4 चाकी वाहन जागीच सोडून पळून गेला। या कारवाईत वाहनातून 4 रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली 360 लिटर हातभट्टी दारू व वाहन असा 4,61,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फरार आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे व जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने पार पाडली। एका अन्य कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास सोलापूर शहरातील 7 रस्ता परिसरात संजय तुकाराम कांबळे वय 44 वर्ष या इसमास बजाज ऑटो रिक्षा क्रमांक MH13 CT 7715 या वाहनातून 4 रबरी ट्यूबमधून 400 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना अटक केली। त्याच्या ताब्यातून 1,60,000 किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। ही कारवाई निरीक्षक जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान चेतन हनगुटी, किरण खंदारे यांच्या पथकाने पार पाडली। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 120 गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यात 38,77,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।